नमस्कार मित्रांनो, आज तस्कर द स्मगलर वेब या वेब सिरीजचा टीजर आलाय. या टीजरमध्ये इम्रान हाशमी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. आता या टीजरमध्ये इम्रान हाशमी एक कस्टम ऑफिसर आहेत, जे की ज्यांची ड्युटी मुंबई एअरपोर्टला लागले हे आपल्या या टीजरमध्ये दिसते. आता त्या टीजरमध्ये अजून एक गोष्ट दाखवली ती म्हणजे की सोन्याची तस्करी. आता पूर्वी मुंबई एअरपोर्ट हे सोन्याच्या तस्करीसाठी खूप महत्त्वाचं म्हणजे केंद्रबिंदू मानला जात होता. आता हे पूर्ण स्मगलिंग आणि याच्यात पकडले गेलेले जे लोक आणि ते कोणत्या प्रकारे पकडले गेलेत ह्या सगळ्यावर आधारित नीरज पांडेने ही वेबसिरीज काढली. ह्या वेबसिरीजचं डायरेक्शन मुळात नीरज पांडेने केले, त्याच्यामुळे त्याची उत्सुकता सगळ्यांनाच असणार. नीरज पांडेने ट्रू इन्सिडेंट्सवर पण याआधी मूवी बनवले, जसं की बेबी एक आहे आणि स्पेशल 26 आहे. स्पेशल ऑप्स हे ट्रू इन्सिडेंट्सवर नाही आहे, पण त्याच्या आत जे पॉलिटिक्स असते आणि जे ऑपरेट करणारे जे ऑफिसर असतात त्यांना कोणते अडथळे येतात हे सगळे ट्रू इव्हेंट्सवर आहेत. आता ही मूवी 14 जानेवारीला सगळ्या नेटफ्लिक्सवर अवेलेबल होणार आहे. ही झाली टीजरची गोष्ट. आता आपण बोलूया नीरज पांडेवर. नीरज पांडे यांनी जो कोरोनानंतर जो गिअर शिफ्ट केला आणि त्याच्यानंतर OTT प्लॅटफॉर्मवर ज्यांनी सिरीज प्रोड्यूस करायला सुरुवात केली, जसं की स्पेशल ऑप्स एक आहे, दुसरं म्हणजे खाकी आणि तिसरं म्हणजे फ्रीलान्सर. आणि हे तिन्ही सिरीज एकदम उत्तमरित्या त्यांनी मार्गदर्शन करून लोकांच्या भेटीला आणल्यात आणि हे ब्लॉकबस्टर सिरीज आहेत. त्याच्यामुळे तस्करी ही वेब सिरीजही त्याच पद्धतीने ते दर्शवतील याची सगळ्यांनाच अपेक्षा आहे. ह्या वेब सिरीजचा टीजर जर तुम्ही पाहिला नसेल तर यूट्यूबवर अवेलेबल आहे, आणि जर पाहिला असेल तर तो कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.